ठिकाणी बाळूभाऊ बोर्डे यांच्या शेतामध्ये आम्ही उभा आहोत. वेरूळ परिसर. 5 वर्षापासून धन्वंतरीची औषधं वापरतात. 5 वर्षापासून वापरतो. तर कोणकोणतं वापरता बरं बाळूभाऊ तुम्ही 5 वर्षापासून? पेस्ट तयार होऊन ते खत, सोइल गार्ड वगैरे असे बरेचसे प्रोडक्ट वापरतात. आता आपण आहे गव्हाच्या पिकामध्ये उभं. हो. गव्हासाठी याला फवारणी घेतली का आपल्या काही? हो, आरपी 76 ची मारली. एक फवारणी घेतली. हो, एक फवारणी. काय फरक दिसला तुम्हाला? ओंबी मध्ये वाढ एकदम भारी वाढ झाला. ओंबी बिलंबी ना. हा, ओंबी अशी लॉंग आहे, जाड आहे की नाही? हा. हा, आणि जर एक सारखा प्लॉट आहे पूर्ण बसलेला. तर हे बाजूचा प्लॉट सुद्धा हा तुमचा आरपी 76 फवारणी केलेला प्लॉट आहे. हो. आणि हा प्लॉट याला कमी पडलं होतं ना, कमी पडलं होतं, याला फवारणी घेतलेली नाही. दोघात याच्यात काय फरक दिसला तुम्हाला बरं? याची ओंबी आपली थोडी हाईटला बी कमी झाली. हाईट कमी झाली, ओंबी साईज कमी झाली. म्हणजे याच्या तुलनेत आवरेज तुम्हाला इकडं कमी भेटणार आहे आणि इकडं इकडे 1 एकरचा प्लॉट चांगला आवरेज भेटणार आहे. मागच्या वर्षी पण तुम्ही वापरलंय. तर मागच्या वर्षी तुमच्या गव्हाच्या एकरी किती आवरेज मिळालं तुम्हाला? 27 क्विंटलचं भेटलं. 27 क्विंटलचं आवरेज भेटलं तुम्हाला. तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढं आवरेज ऐकलंय तुम्ही कोणाचं? 12, 15, 16 बघतात. तुम्ही जवळपास 4 ते 5 वर्षापासून कंटिन्यू वापर सुरू आहे. नेहमी फोन करतात आणि तुम्हाला भेटलं जातं ते. तर असे काही शेतकरी असतील की त्यांना पटकन विश्वास बसत नाही, वापरा की नाही वापरा, आहे की नाही? त्यांना एकदा तरी वापरून बघा म्हणतो. या ठिकाणी आता भाऊचं म्हणणं आहे की दरवर्षी मला आवरेज चांगलं भेटतं. मागच्या वर्षी कांद्याचं आवरेज काय निघालं होतं आपलं? 7 गुंठ्यामध्ये 82 क्विंटल झालं सर. 7 गुंठ्यात 82 क्विंटल. आता आपला 2 एकर कांदा आहे. रासायनिक खतं वापरलीच नव्हती मी, पुरे सेंद्रिय खतं तुमचे. आपले आरपी 76 प्रोम बॅग जी होती ती बॅग. या ठिकाणी आवड सर सुद्धा एक शेतकरी आहे. सर, तुम्ही शेतीमध्ये तुमच्याकडे जी शेती आहे त्याच्यामध्ये आरपी 76 तुम्ही वापरले का आता? हो, वापरतो. आता वापरता. पण वापरत नसेल तर आवरेजमध्ये काही फरक जाणवला लागतो मला? भरपूर फरक जाणवतो सर. तुमचा परिसर कोणता आहे सर? माझा इथून जवळपास 10 किलोमीटरचं अंतर आहे. पळसगाव म्हणून. पळसगाव म्हणून आहे की नाही? खुलताबाद तालुक्यामध्ये येतं पळसगाव. हा, आणि आपण वेरूळमध्ये. बरोबर. तर असा गहू जो भाऊचं म्हणणं आहे 27 क्विंटलचा आवरेजचा गहू तुम्ही पाहिला आहे तुमच्या परिसरामध्ये? नाही, आमच्या परिसरात तरी नाही बघितला. नाही ना? कारण की फक्त माझ्याकडे जेवढा असतो तेवढ्यामध्ये मला म्हणजे आवरेज की आवरेज आपल्याला या तुलनेमध्ये आपलं. पण इतरांच्या शेतकऱ्यांना तुम्ही ऐकलेलंच नाही. कारण की बरेचसे शेतकरी म्हणतात की नेमकी फवारणी वगैरे कोणत्या घेतल्या होत्या, काय घेतल्या असं विचारलं. आणि याच्यामध्ये काय होतं माहिती का, आरपीएचची जर फवारणी जर घेतली तर लॉंग टाइम हा नाही का गहू हा हिरवा जास्त असतो, जास्त हिरवा राहतो. हो. आणि ओंब्याची जी साईज म्हणतात ही साईज मध्ये लगेच फरक दिसून येतो. बघा, आता या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष अनुभव सांगणारे शेतकरी बघू शकता. हा गहू एकसारखा बसलेला आहे प्लॉट, आणि विशेष करून हा ऑर्गॅनिक गहू आहे. याच्यावर कुठली केमिकलची फवारणी नाही. म्हणजे खाण्यासाठी रुचकर लागणार आहे, टेस्ट लागणार याची पोळी. आणि विषमुक्त अभियान जी चळवळ आहे धन्वंतरीची ती आपण खऱ्या अर्थाने राबवतोय. खूप खूप धन्यवाद बाळूभाऊ.